लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील जानेफळ येथील घटना बनावट सातबारा तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून 2093 क्विंटल जास्तीच्या सोयाबीनच्या पीक पेऱ्याची नोंदणी करत तब्बल 1,02,39,000 रुपये किमतीच्या सोयाबीनची विक्री करत राज्य सरकारला चुना लावल्याचा खळबळजनक प्रकार भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड या गावात उघडकीस आला आहे। या प्रकरणी जालन्याचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांच्या फिर्यादीवरून पारत पोलिसांनी वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील संचालक आणि व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। स्टेशन पारत तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक 21/6/2025 रोजी विजय उत्तमराव राठोड वय 44 वर्ष व्यवसाय नोकरी जिल्हा पणन अधिकारी जालना राहणार जमुनगर यांनी तक्रार दिली की वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे अध्यक्ष व संचालक तसेच खासगी व्यापारी यांनी संगनमत करून तांत्रिक पद्धतीने सातबारा तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून अंदाजे 2093 क्विंटल जातीच्या सोयाबीन याची पीक पेऱ्याची नोंदणी करून रुपये 1,02,38,956 रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून ठगवणूक करण्याच्या उद्देशाने सातबाऱ्याचे बनावटी करून व स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यवान कागदपत्रे व खोटे बनावट सातबारा असल्याचे माहीत असून सुद्धा ते खरा म्हणून वापरून शासनाची फसवणूक केल्याबाबत फिर्याद आल्यावरून पोलीस स्टेशन पारद येथे 158/2025 कलम 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 3/5 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत। पुढील तपास करून आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामध्ये भागवत सुदाम दौंड, सुनील शिवाजी शिंदे, अनिल शिवाजी घुले, सुरेश कैलास सोनवणे, रमेश ठकुबा गायकवाड, कृष्णा साईनाथ गायकवाड, गोपीनाथ कौतिक दौंड, सचिन भगवान दौंड, कृष्णा सुभाष आनवेकर सर्व राहणार जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना तसेच पवन वाघ राहणार वरुड तालुका भोकरदन जिल्हा जालना पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक SD माने हे पुढील तपास करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.